उतरलेली आहेत. सरकारतर्फे त्या मुलांना भेटायला समजावायला कोणी जाऊ शकलं नाही. मला असं वाटतं आम्ही याच्यावरती आज पार्लमेंटला हा विषय उचलायला पाहिजे. आम्ही उचलू. अनिल देशमुखांनी प्रतिज्ञापत्र सादर केली तर ईडीच्या कारवाईपासून सुटका करण्याची ऑफर देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. कोणी असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय. आणि देशाचे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी जो खुलासा केलेला आहे, मी आरोप म्हणत नाही, खुलासा, आरोप हवेत होतात की ते गृहमंत्री असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक मध्यस्थ पाठवला आणि त्या मध्यस्थानं सांगितलं की आम्ही तुम्हाला 3 ॲफिडेव्हिट देतो, त्या ॲफिडेव्हिटवर तुम्ही सह्या करा, तर आम्ही तुम्हाला तुमच्यावर जी कारवाई होते आहे ईडीची, सीबीआयची, त्यापासून आम्ही तुम्हाला वाचवू, तुम्हाला अटक करणार नाही. आणि हा सद्गृहस्थ देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं त्यांना वारंवार भेटत राहिला की तुम्ही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्यावर आम्ही सांगतोय ते आरोप करा. हे ॲफिडेव्हिट आहे, 3 ॲफिडेव्हिट आहेत, त्याच्यावर तुम्ही सह्या करा, पुढचं आम्ही पाहतो. जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल, अशा प्रकारचं इशारा म्हणा, धमकी म्हणा, हे देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने केलं. मी जे त्यांना खलनायक म्हणतोय ना वारंवार, ते त्यासाठी. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. राजकीय दबावाला जे झुकले नाहीत ते तुरुंगात गेले. आमच्यासारखे लोक जे झुकले, घाबरले, ते भाजपात गेले. मग अजित पवार असतील, वेश पालटून दिल्लीला फिरत राहिले. एकनाथ शिंदे काळी दाढी पांढरी करून त्यांच्यावर फिरत राहिले. हे या गोष्टी झाल्या भविष्यात. पण अनिल देशमुख यांना जो सुमित कदम नावाचा मिरजेचा एक लायझनिंग करणारा माणूस भेटला. आता फडणवीस आणि त्यांची टोळी सांगेल आमचा काही संबंध नाही, आमचा त्याचा काही संबंध नाही. हा त्याचा संबंध आहे. हा मिरजेतला तरुण आहे. त्या संघाशी, RSSशी संबंध आहे, भाजपशी संबंध आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. हे आपण पाहिलं असतं. आम्ही त्या सुमित कदमला ओळखत नाही बरं का. अनिल देशमुख सांगतात ते खोटं आहे वगैरे वगैरे, असे अनेक पुरावे आम्ही देऊ शकतो. दुसरा असा आहे की हा कोण सुमित कदम का कोण जो आहे, कोण आहे हा, कोण आहे, याला वाय दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे, कोणी दिली, गृहमंत्री कोण आहे, या सद्गृहस्थाला वाय दर्जाची सिक्युरिटी असं याने काय महान काम बजावलेलं आहे, कर्तव्य केलं आहे की ज्याला महाराष्ट्र सरकारनं वाय दर्जाची सिक्युरिटी दिली. जे अनिल देशमुखांच्या बाबतीत झालंय ते आपल्याला माहीत असेल. मी व्यंकय्या नायडू हे राज्यसभेचे चेअरमन असताना मी राज्यसभेच्या चेअरमनला एक पत्र लिहिलं होतं या इथे दिल्लीमध्ये. मला सातत्यानं काही लोक भेटायला येतात आणि मला धमक्या देत आहेत की तुम्ही जे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करताय तो तुम्ही नाद सोडा, नाहीतर आम्ही तुम्हाला ईडी किंवा CBIमध्ये आत टाकण्याचा आमचा तयारी पूर्ण झाली. हे अशा प्रकारचं पत्र मी 2.5 वर्षापूर्वी व्यंकय्या नायडूंना लिहिलं होतं आणि इथे आपल्यासमोर ते मी एकदा दाखवलं होतं. त्याच पद्धतीने झालेलं आहे. जायचं, लोकांना धमक्या द्यायच्या ईडी CBIच्या आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी करून घ्यायच्या. आम्ही दबलो नाही, आम्ही तुरुंगात गेलो. मी लिहिलेलं पत्र रेकॉर्डवरती आहे. संघ परिवाराशी संबंधित लोक हे कसे येतात, आधी आपल्याला समजवायचा प्रयत्न करतात,
आपण त्यांचं ऐकलं नाही तर मग इशारा धमक्या आणि तुमचं भविष्य किती धोकादायक आहे. तुम्हाला ईडी सीबीआयच्या कारवायांना तोंड द्यावं लागेल हे सरळ सांगून तुम्हाला ते त्यांच्याकडे ओढून देतात. अजित पवारांच्या संदर्भात खुलासा स्वतः अजित पवारने केला. हा माणूस वेश पालटून फिरायचा दिल्लीमध्ये. पूर्वीच्या काळी मोगलांच्या काळामध्ये कोणते हारून अल रशीद होता, वेश पालटून फिरायचा राज्यामध्ये. एकनाथ शिंदे वेश पालटून फिरतात. देवेंद्र फडणवीस वेश पालटून काय तोंड दाखवायला का लाज वाटते का तुम्हाला स्वतःची? खुलेआम करा ना, बिंदास. होय आम्ही गद्दारी बेईमानी करणार आहोत. वेश पालटून काय फिरताय दिल्लीत आणि मुंबईमध्ये? नाही पण